मित्रांनो, आपला लास्टचा जो लेक्चर झालेला आहे क्लॅरिटीवर, मी एक्सटेंड करतो. सध्या लेक्चर आहे क्लॅरिटीवरच. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही यू नो माय नेम व्हेरी वेल. तुम्ही थोडंसं कल्पना करा की तुम्ही खूप मोठा व्यक्ती झालेले आहात, राईट? मोठा म्हणजे सपोज तुम्ही एखादा विद्यार्थी असाल आणि तुम्हाला व्हायचं होतं कलेक्टर, आणि तुम्ही कलेक्टर झालेले आहात. जस्ट इमॅजिन. सपोज तुम्हाला खूप मोठा इंजिनियर व्हायचा होता आणि तुम्ही इंजिनियर झालेले आहात. जस्ट इमॅजिन, कल्पना करा, तुम्ही थोडंसं कल्पना करा. असं काय लिमिटेशन नाही की तुम्ही काय विचार करायला पाहिजे. विचार तर करायचा आपल्याला, देर इज नो लिमिटेशन ॲट ऑल. सो थोडं विचार करा की तुम्ही झालात एक सायंटिस्ट झाले आहात. काही लोकांना असं वाटतं की सर मी पॉलिटिक्समध्ये जायला पाहिजे, तर त्यांनी असं विचार करा की तुम्ही पॉलिटिक्समध्ये आहात आणि तुम्ही मंत्री झालेले आहात किंवा आमदार झालेले आहात. तुमचं जे काही स्वप्न असेल किंवा तुमचं जे काही गोल असेल ते तुम्ही बनलेलं आहात. थोडंसं विचार करा, राईट? आता मी तुम्हाला काय करायचं, आता एक मिनिट थांबायचं आहे. जस्ट व्हिडिओ तुम्हाला काय करायचं आहे, थांबवायचं आहे. थांबून तुम्ही विचार करा की तुम्हाला खरंच आयुष्यात काय बनायचं आहे, राईट? आता तुम्ही थांबवा. थांबून तुम्ही विचार करा की तुम्हाला आयुष्यात एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्टेड टू बिकम. तुम्हाला काय व्हायचं आहे. वन्स यू क्लिअर की तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्ही थोडंसं एक 5 मिनिट डोळे बंद करा, विचार करायला सुरू करा. अरे, मी कलेक्टर झालेलो आहे, किंवा मी खूप मोठा बिझनेसमॅन झालेलो आहे, खूप मोठा बिझनेस टायकून झालेलो आहे, जे की 1000 crores रुपीजमध्ये एक कंपनी आहे आणि त्यात तुम्ही कंपनीचा मालक आहात. की तुम्ही असे विचार करा की तुमच्याकडं एक नॉर्मली माणूस म्हणल्यावर लहान काही विचार करत नाही. नॉर्मली बरेच लोक, एक 3% जगात लोक असतात की ते खूप मोठे विचार करतात. बऱ्याच लोकांना, मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगत असतो, जसे की आपले APJ साहेब सांगायचे, APJ अब्दुल कलाम साहेब सांगायचे, मोठं विचार करा कधीही. सो तुम्ही थोडंसं मोठं विचार करा आणि जस्ट थिंक अबाउट इट की तुम्ही ॲक्च्युली झालेले आहात. तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही ॲक्च्युली झालेले आहात ज्यावेळी तुम्ही विचार करायला सुरू कराल ना, 5 मिनिट जस्ट इमॅजिन करा डोळे बंद करून. येस, मी झालेलो आहे, माझं आयुष्य असं असं चाललेलं आहे आणि मी खूप मोठा बिझनेसमॅन आहे, किंवा मी कलेक्टर आहे, किंवा मी खूप मोठ्या एका कंपनीत इंजिनियर आहे, किंवा मी एका कंपनीचा CEO आहे, किंवा ती कंपनीच माझी आहे. असं तुम्ही थोडंसं विचार करा, एक 2 मिनिटापुरतं. त्याला काय पैसे पडत नाही, राईट? मग काय फील होतं ना, ते तुम्ही थोडंसं समजून घ्या की काय फिलिंग येतं एक प्रकारचं. तुमच्यात ना भावना कशा प्रकारे बाहेर पडतात, किंवा तुम्हाला कसं वाटतं, इंटरनली कसं वाटतं. नॉर्मली तुम्हाला खूप वेळेला असं झालेलं आहे, ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ना, चांगल्या गोष्टीचं, तसं चांगले फिलिंग्ज आपल्या डोक्यातनं, मनातनं, पूर्ण बॉडीमध्ये ते ट्रान्सफर करतात आणि आपल्याला एक प्रकारचं एनर्जी मिळतोय, राईट? तुम्ही असं म्हणत असाल तर क्लॅरिटीचा याचा काय संबंध आहे? मित्रांनो, क्लॅरिटीमध्ये एवढं ताकद आहे. व्हॉट आय वॉन्ट टू क्लिअर यू दॅट, क्लॅरिटीमध्ये एवढं जबरदस्त ताकद आहे, तुम्हाला सांगतो, यू कांट इमॅजिन. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. आता तुम्ही क्लिअरली एक विचार केलात. तुम्ही क्लिअरली काय विचार केलात की मला कलेक्टर व्हायचं आहे. किती छान वाटलं तुम्हाला, बरोबर? एकदम क्लॅरिटी होती ना विचार करताना. कारण पैसे पडत नाहीत म्हणून आपण विचार करतच असतो, आणि विचार करायलाच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. विचार करायला पैसे पडत नाहीत, आणि ज्या पद्धतीने माणूस विचार करत जातो ना, त्या पद्धतीने एनर्जी बाहेर पडतोय आणि त्या पद्धतीने लोक तुमच्याबरोबर रिझल्ट होत असतात आणि त्या प्रकारे काम होत असतात. म्हणजे ज्या गोष्टीवर फोकस करतात त्या गोष्टी मिळतात. इथं फोकस म्हणजे मला काय म्हणायचं की यू आर व्हेरी क्लिअर विथ द आयडियाज व्हॉट एव्हर यू वॉन्टेड टू बिकम इन युअर फ्युचर. तुम्हाला जे भविष्यात व्हायचं आहे ना, त्या गोष्टीबद्दल तुम्ही खूप क्लिअर आहात. आणि जेव्हा तुम्ही क्लिअर असताना, ज्या व्यक्तीला क्लिअर कट माहिती की मला हे व्हायचं आहे, त्या व्यक्तीमध्ये कुठले कुठले पॉवर्स येतात, कॅन यू इमॅजिन? तो व्यक्ती बेसिकली ना खूप कॉन्फिडंट असतो. का माहिती आहे का? त्याला माहिती आहे क्लिअरली, अरे मला हे व्हायचं आहे. पण कधी कधी ह्या क्लॅरिटीचं कन्फ्युजनमध्ये कसं कन्व्हर्जन होतं तुम्हाला मी सांगतो. सपोज तुम्ही एका गावात राहता किंवा एखाद्या सिटीमध्ये राहताय. समजा आजूबाजूला तुमचे मित्र मैत्रिणी किंवा तुमचे काका बाबा मामा वगैरे सोसायटी असतं, समाज असतो. ज्या समाज तुम्ही राहताय, समजा तुम्ही खूप क्लिअर आहात मला कलेक्टर व्हायचं आहे. सपोज त्याच्यातला एक व्यक्ती म्हणला तुम्हाला चुकून कधीतरी, अरे मित्रा, जर तू कलेक्टर नाही झालास तर? तू पण म्हणतोस हा यार, कलेक्टर नाही झालं तर? मग तुमच्यात क्लॅरिटी नाही आहे. क्लॅरिटी कसं येतो म्हणजे का, थोडंसं एक्सपिरियन्स असायला पाहिजे. थोड्या छोट्या छोट्या गोष्टीचं तुम्ही
कन्वर्जन क्लॅरिटीमध्ये करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो कसं. आता सपोज मला सकाळी 6ला उठायचं आहे, बरोबर. नाव यू आर व्हेरी क्लिअर दॅट यू वॉन्टेड टू गेट अप ॲट अर्ली इन द मॉर्निंग 6 o'clock. इज इट क्लिअर? क्लिअर, राईट? दॅट्स अबाउट इट. At evening, at night, you are going to sleep at 11 or 12 o'clock because you wanted to get up early in the morning at 6 o'clock, right? And you wanted to go somewhere else. Otherwise, तुम्हाला कुठं जायचं नाही आहे आणि तुम्ही झोपलेला आहात. आणि काय होतं माहिती का, तुम्ही सकाळी 6ला उठावं म्हणून अलार्म लावलेला असतात. इज इट क्लिअर? तुम्ही सकाळी 6 वाजतात, अलार्म वाजतो आणि तुम्ही झोपून टाकताय, बरोबर? क्लिअर? कारण का तुम्हाला मी सांगतो, कारण का तुम्ही अजूनसुद्धा एवढे क्लिअर नाहीत की मला सकाळी उठून एक्झॅक्टली काय करायचं आहे. ह्या गोष्टीची माझ्याकडे क्लॅरिटी नाही. ज्या वेळेला तुमच्याकडे क्लॅरिटी नसताना तुम्हाला सांगतो तुम्ही कामसुद्धा करू शकत नाही. सपोज यू आर व्हेरी क्लिअर किंवा दुसरीकडून कन्फर्म झालं एखाद्या गोष्टीचं, नाही सकाळी उठून आपल्याला पुण्याला जायचं आहे 6 वाजता, बरोबर. मग काय होतं, तुम्ही रात्री 2ला झोपलं तरी पण तुम्ही 5ला उठणार आणि तयार होणार आणि पुण्याला जाणार. बिकॉज खूप क्लिअर आहे. काय क्लिअर आहे की आपल्याला पुण्याला जायचं आहे. किंवा सपोज तुमचं एक्झाम आहे मॉर्निंग 7 o'clock, देर इज एक्झाम, यू गेट अप ॲट अर्ली इन द मॉर्निंग 5:30 and what is going to happen, you are going to get ready and you are going to do study within 15 minutes. You are going to cover it everything what have you done, right? Then you are going to go for the examination hall at sharp 7:15 if there is a exam at 7:30. What's happened? Because there is a purpose. एक पर्पज आहे, क्लिअर कट पर्पज आहे, बरोबर ना. क्लॅरिटी मीन्स एक्झॅक्टली व्हॉट द पर्सन हु इज व्हेरी क्लिअर. जो व्यक्ती ना खूप क्लिअर असतो, तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये एक मजेशीर गोष्ट काय होतं माहिती का, तो जबरदस्त कॉन्फिडंट पर्सन असतो. का? तो खूप क्लिअर असतो. तुम्ही काहीतरी ह्या क्लॅरिटीचं थोडंसं स्टडी करून बघा की मला ही गोष्ट करायचं आहे. ही गोष्ट करायचं म्हणल्यावर ना तुम्ही सारखं विचार करा, अरे मला ही गोष्ट करायचं, मला ही गोष्ट करायचं आहे. हे गोष्ट करायचं असं म्हणल्यावर ना तुम्ही प्लॅनिंगसुद्धा करायला सुरू करता. आणि ज्यावेळी तुम्ही प्लॅनिंग करायला सुरू करता ना, तुमच्यातनं बरेच आयडियाज यायला सुरू होतात. आणि ज्यावेळी तुमच्या डोक्यात बरेच असं आयडियाज यायला सुरू होतात ना, तुम्हाला वाटायला सुरू होतं, अरे मी तर सगळ्यांपेक्षा डिफरंट आहे. आय एम टोटली डिफरंट दॅन माय फ्रेंड्स. मी सगळ्यात थोडा हटके आहे, कळायला सुरू होतो आणि त्यामुळे तुमच्यात कॉन्फिडन्स वाढायला सुरू होतो. या सगळ्या गोष्टी कशामुळे माहिती आहे का, मला हे बनायचं आहे. आय एम व्हेरी क्लिअर विथ दिस कन्सेप्ट. मला कलेक्टर बनायचं आहे, मला बिझनेसमॅन बनायचं आहे, मला एवढ्या कोटीचा बिझनेस करायचा आहे, मला ह्या एवढ्या मोठ्या कंपनीचा असा मालक व्हायचं आहे. व्हॉटेवर माझ्याकडे एवढे एम्प्लॉईज असतील, माझं एवढं मोठं कंपनी असेल, व्हॉटेवर तुम्ही काहीही विचार करा, बट बी क्लिअर. तुम्हाला काय व्हायचं, बी क्लिअर. आणि जो व्यक्ती क्लिअर असतो ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो एकदम फंटॅस्टिक गोष्ट आहे, तो निर्णय जबरदस्त घेतोय. आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये किंवा उद्योजकांमध्ये सुद्धा बघत असतो की निर्णय घेण्याची कॅपॅसिटी अत्यंत कमी असतं. कुठल्या वेळेला काय निर्णय घ्यायचं हेच कळत नाही. कारण का माहिती का, दे आर नॉट क्लिअर. एक लक्षात ठेवा, मला पुण्याला जायचं आहे, मी क्लिअर आहे. मी कसं जाईन माझ्यावर डिपेंड करते. आर यू क्लिअर? यू वॉन्टेड टू गो पुणे? तुम्ही क्लिअर आहात ना, मला पुण्याला जायचं आहे, दॅट्स इट. मग मुद्दा कुठं येतो, मग जायचं कसं. जायचं कसं म्हणल्यावर काय होतं की तुम्ही ऑलरेडी ठरवता आपल्याला अशा पद्धतीने जायचं आहे. कारण का मला जायचं हे महत्त्वाची गोष्ट आहे. आय एम व्हेरी क्लिअर विथ दॅट. आणि जो व्यक्ती क्लिअर असतो ना, तो डिसिजन फटाफट घ्यायला सुरू करतो. तुम्हाला असं वाटतं ना, कधी कधी मी असे सुद्धा लोकांना बघितलं. माझे काही मित्र आहेत, गाडीवर जाताना सुद्धा त्यांनी मला विचारतात, अरे ह्या रोडने जायचं का ह्या रोडने जायचं. कळतं ना तुम्हाला, ह्या रोडने जायचं की ह्या रोडने जायचं. तुम्ही समजून घ्यायचं, याच्यात अजून निर्णय घेण्याची ताकद नाही. म्हणजे ही इज नॉट क्लिअर कुठल्याही वेनी जायचं आहे, म्हणजे अजून कन्फ्यूज आहे. आणि तुम्हाला मगाच सांगितलं होतं, समाजात असं बऱ्याच वेळा होतं की तुमची क्लॅरिटीचं कन्फ्युजनमध्ये कसं क्रिएशन होतं बघा. ज्यावेळी तुमचा एखादा मित्र असतो, काका असतो, बाबा असतो, मामा असतोय, जो कोणी असेल तुमचा रिलेटिव्ह किंवा समाजामधला एखादा घटक, कोणीतरी व्यक्ती, तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे किंवा तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं आहे, तो लगेच पटकन म्हणून जातो की अरे कलेक्टर नाही झालं तर काय करशील. मग तुमच्या डोक्यात पण ना, नाही झालं तर काय करायला पाहिजे. हे असं नाही झालं तर काय करायला पाहिजे कोणाच्या डोक्यात येतं, द पर्सन हु इज नॉट क्लिअर. मला कलेक्टर होण्यासाठी कलेक्टर व्हायचं हे क्लिअर झालं ना, मग तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होतं की मला काय काय करायला पाहिजे. ज्या व्यक्तीला क्लिअरली माहिती नाही की मला कलेक्टर व्हायचं आहे की नाही, हां बाबा बघू, जर कलेक्टर नाही झालं तर मी MPSC तरी एक्झामिनेशन देईन, मग होईन. मग काय होतं माहिती आहे का, कन्फ्युजन क्रिएट होतो माइंडमध्ये. सबकॉन्शियस माइंडला काही क्लिअरिटी, आय टोल्ड यू दॅट. त्याला काही कळत नसतं, त्याला एकच कळतं की यू आर व्हेरी कन्फ्युज्ड. तुम्ही एक द्या त्याला, तो एक घेतोय.
तुम्ही 2 द्याल त्याला 2 घेतोय आणि दोन्ही घेतोय आणि दोन्हीमध्ये जर तुम्ही असं लॉजिकली थिंकिंग करायला सुरू केलात, तो कन्फ्युजन मोडमध्ये जातोय. आणि या कन्फ्युजनमध्ये कोण टाकतं तुम्हाला? हे जे समाजातले काही घटक असतात हे सुद्धा लोक तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकतात. तुमचं क्लॅरिटी ना कन्फ्युजनमध्ये क्रिएट व्हायला सुरू होतोय, कन्वर्जन व्हायला सुरू होतोय. मग तुम्ही डिसिजन घ्यायचं की तुम्हाला कोणाबरोबर राहायला पाहिजे. त्यामुळे म्हणतात ना तुमची सराउंडिंग खूप महत्त्वाची आहे. जसं संगत सामोन सेट कोणीतरी म्हणलेत, जसं तुमचं संगत असताना तशा प्रकारे तुम्ही बनत जाता. ह्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला कलेक्टर व्हायचं आणि तुमच्या मित्राचं काही स्वप्नच नाही, तो ही इज नॉट क्लिअर. तुम्ही अशा एका व्यक्तीबरोबर राहता. मी तर म्हणतो तुम्ही त्या मित्रांना सोडा, तुम्ही त्या व्यक्तींना सोडा, जो कोणी असेल तो. ह्या गोष्टी कराव्या लागतात. काही लोक म्हणतात नाही तो माझा भाऊच आहे, मी काय करू? मग तुझा भाऊ जर तुमच्या एम किंवा तुमच्या क्लॅरिटीमध्ये तुमच्या पर्पजच्या जर मध्ये येत असेल तर मला असंच वाटतं की तुम्ही तुमच्या भावाला पण सोडायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही कुठंतरी दुसरीकडे जाऊन शिक्षण घ्या चालेल, पण तिथं तुम्ही राहू नका. सराउंडिंग विल चेंज युअरसेल्फ. सराउंडिंग तुम्हाला बदलून टाकेल. तुम्ही म्हणता सर असं कसं शक्य आहे, सोडता येत नाही. सोडू नका तुम्ही. तुमचं जोपर्यंत एम कम्प्लीट होत नाही ना तोपर्यंत तुम्ही थोडं लांब राहा. तुमचे मित्र असतील, तुम्हाला व्हायचं आहे कलेक्टर किंवा तुम्हाला एक 1000 करोड रुपीजमध्ये बिझनेस करायचं आहे आणि तुमचा मित्र विचार करतो की कुठंतरी एखाद्या बँकेत पिओनची नोकरी लागली, म्हणजे चपराशीचं नोकरी लागलं तर ठीक आहे, माझं आयुष्य झालं. किंवा कुठल्या तरी बँकेत मला असं जॉब लागलं, मी खुश आहे. असे जर तुमचे मित्र असतील आणि तुम्हाला काय करायचं आहे, खूप मोठा 1000 करोड्समध्ये बिझनेस करायचा आहे आणि तुमचा मित्र असा विचार करतो म्हणल्यावर कुठंतरी रेझोनेशन होतं काय विचाराचं? कुठंच होत नाही. सो काय होतं माहिती आहे का, कोण हावी होतं सांगता येत नाही. एकतर तुम्ही हावी व्हाल किंवा तो हावी होईल. एकतर तुम्ही त्याच्या विचाराच्या अंडर जाल, तो काय म्हणेल, अरे आयुष्यात काय पैसा काय नसतं रे मित्रा, लक्षात ठेव तू. आणि तुम्हाला आत्तापर्यंत अनुभव आला असेल पैशामुळे सगळंच थांबतं. उगीच काही म्हणायचं नाही बरं का, सगळे म्हणतात म्हणून काहीतरी म्हणायचं नाही आहे, राईट. पैसे महत्त्वाचे आहेत. जसं गाडीमध्ये पेट्रोलची गरज आहे ना, तसं पैशाची गरज आहे. आपण थोडं समजून घ्यायला पाहिजे, राईट. जर तुमचा मित्र सारखं म्हणत गेला, अरे पैशाची काय गरज नाही मित्रा, मस्त लाईफ एन्जॉय करू, एक चुकीची मानसिकता आहे बरं का. श्रीमंत लोक आनंदी नसतात, हे चुकीची मानसिकता आहे. जस्ट बी क्लिअर विथ दिस ऑल्सो. ह्याच्याने सुद्धा तुम्ही खूप क्लिअर व्हा की श्रीमंत लोक आनंदी नसतात. कोण म्हणले, पैसा आला की तुमच्या आयुष्यात ना खूप असं बरेच काही प्रॉब्लेम्स येतात, हे येतात. मी लहानपणी ऐकलेलो आहे, पैशाबरोबर ना बरेच पैसा एकटाच येत नाही, पैसे ना येताना ना बऱ्याच लोकांना घेऊन येतो. म्हणजे काय, बरेच संकट घेऊन येतो म्हणे. नाही, संकट बिंकट काय नसतात. पहिली गोष्ट, हे सगळं ना ज्यांना काही करायचं आयुष्यात नाही आहे त्या लोकांनी तुमच्यावर ना असं लादलेल्या गोष्टी आहेत. हे सगळं आपलं कल्चर असं झालेले आहे. म्हणजे इफ यू वॉन्टेड टू बी क्लिअर नो, तुम्ही काही गोष्टी ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाबरोबर राहायला पाहिजे, म्हणजे आपण कधी क्लिअरच नाही. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे तुम्ही काय करता, सपोज तुमच्या घरातले म्हणले की शनिवारी तुम्ही हनुमानाला जावा. मी लहानपणी विचारायचो, मला अजून आठवतंय, मी माझ्या वडिलांना पण विचारायचं किंवा आईनाही विचारायचं. त्यांना जरा प्रश्नाचं, मी आईवडिलांचं काय घेतो ते माझे आहेत आणि मला ते सपोज व्हिडिओ ऐकले तर मला काही म्हणणार नाहीत, दुसऱ्यांबद्दल बोलत नाही. बरेच जणांनी म्हणायचं हे असं का करायचं, त्यांनी म्हणायचं तू आगाऊपणा जास्त करतोयस. माझे असंच रिलेटिव्ह होते. मी त्यांना विचारलो, माझा एक मित्र होता, आय थिंक दुसऱ्या कास्टचा होता. मला काय म्हणले की त्यांना तुम्ही घरात आणायचं नसतं. मी म्हणलो का नाही आणायचं असतं, तो माझा मित्र आहे. तो समोरची व्यक्ती काय म्हणली की नाही तुला कळत नाही सांग ना तू मला, की मला अजून त्यावेळी काही कळत नव्हतं. आय वॉज जस्ट आय थिंक स्टडिंग इन 5th क्लास. आय एम जस्ट आय एम स्टडिंग इन 5th क्लास आय थिंक. सो मी त्याला घेऊन गेलो. ते समोरची व्यक्ती XYZ व्यक्ती म्हणले की नाही आणायचं नसतं. का नाही आणायचं असतं विचारल्यावर त्यांनी मला म्हणले की नाही तू खूप आगाऊपणा करतोयस, तुला अक्कल नाही आहे, तू एकदम चांगला मुलगा नाहीस वगैरे वगैरे. म्हणजे कसं आहे, तुम्ही ज्यावेळी तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या भाऊ बहीण जो कोणी असेल त्याला तुम्ही का असं प्रश्न विचारलात, आपण का असं विचारत नाही. जोपर्यंत तुम्ही का असं विचारत नाही ना तोपर्यंत लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात ना कन्सेप्टच क्लिअर होत नाही. आणि तुमच्या काला उत्तर नाही मिळालं ना समजून घ्यायचं तो व्यक्तीसुद्धा दुसऱ्यांचं ऐकून तुम्हाला सांगतोय. असंच हे आपण पुढं घेत आलो आहे. त्यांनी ऐकले, मग आमचे आजोबांचे आईवडिलांचे, मग आमच्या आईवडिलांची, आम्ही सोसायटीचे, असं ऐकत आपण तेच गोष्टी कॉपी करत चाललेलो आहोत. कुठली गोष्ट बघा तुम्ही, फक्त आपण कॉपी करतोय. वी आर अ कॉपी कॅट जस्ट. आपण नवीन काही क्रिएटच करत नाही, कारण का यू आर नॉट क्लिअर.
तुम्ही क्लिअरच नाहीत ॲक्च्युली. तुम्ही कोणी रागाला येऊ नका, मी पर्सनली तुम्हाला बोलत नाही आहे. तर तुम्हाला मी, यू आर माय स्टुडंट, सो इट्स माय राईट टू टेल यू दॅट. कधीतरी नवीन चेक करण्याचा प्रयत्न करा. आस्क व्हाय. तुम्ही कधी प्रश्न विचारलात का की व्हाय? व्हाय इट्स लाईक सो? व्हाय? का कधी प्रश्न विचारत? नो, कधी विचारायला नाही आहे. का तर सर शिकत आला तेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला असं मला वाटतं. कारण कसं मी चेष्ट्यामध्ये म्हणत असतो कधी काही विद्यार्थ्यांना, खरी गोष्ट आहे बरं का, ज्या पद्धतीनं आपण पहिलीमध्ये अभ्यास केलो ना, तसं आपण MBBSला सुद्धा सेम टू सेम अभ्यास करतो. खरं सांगायचं तर इव्हन इंजिनिअरिंगला सुद्धा सेम अभ्यास करतो. पहिलीला पाठांतर करायचं, इंजिनिअरिंगला सुद्धा गेल्यावर पाठांतरच करतोय. MBBSला गेला परत तोच कार्यक्रम चालू आहे. समजून घेऊन अभ्यास करा, हा एक खूप मोठा, ह्या गोष्टीबद्दल मी आत्ता बोलत नाही. समजून घेऊन अभ्यास करा. काय समजून घेऊन अभ्यास करायचं एक्झॅक्टली? जे अगोदर एका व्यक्तीने कोणीतरी लिहिले होते त्याच व्यक्तीचं आपण हे करायचं. आणि ते काय लिहिलं होतं, कसं लिहिलं होतं, कुठल्या संदर्भात लिहिलं होतं, आपल्याला अंडरस्टँडिंग कधी करून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करत नाही आहे. पहिल्यांदा विचारा तुम्ही व्हाय, का असं, हाऊ, कसं. तुम्ही स्वतःला विचारा, मला काय करायचं आहे. आर यू क्लिअर विथ दिस कन्सेप्ट दॅट व्हॉट आय वॉन्ट टू बी? मला काय बनायचं आहे. बनण्यासाठी कसं बनायचं, हाऊ, कसं बनायचं, अँड व्हॉट, का बनायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे का. नाही मला डॉक्टर बनायचं का, पैसे कमवण्यासाठी, सिम्पल फॅक्टर आहे. ह्या फॅक्टरमध्ये जास्त मला MPSC एक्झामिनेशन द्यायचं का, लाल दिव्याची गाडी दिसते आणि प्लस तुम्हाला लोक रिस्पेक्ट देतात आणि तुम्हाला बसायला खुर्ची मिळते आणि तुम्हाला भरपूर पैसे मिळतात. हाच एक कन्सेप्ट आहे. ह्याला सोडून दुसरी कन्सेप्ट आहे का? त्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारा. मी थोडं जास्तच बोलतोय असं मला समजून घेऊ नका. रियालिटी हीच आहे ना. तुम्ही डॉक्टर का बनता, काय रिझन एक्झॅक्टली. तुम्ही म्हणता ठीक आहे मला रुग्णाचं सेवा करायचं आहे, पण अल्टिमेटली काय होतं माहिती आहे का, यू वॉन्टेड टू अर्न मनी. तुम्ही पैसे असं कमवा किंवा असं कमवा, पण ॲट द एंड तुम्ही पैसेच कमवत असता, राईट. म्हणजे इन दिस वे इट्स हॅपनिंग. व्हाय यू आर गोइंग टू गो फॉर द जॉब? बिकॉज यू वॉन्टेड टू अर्न मनी. Why you wanted to go to become an IAS officer? Because you wanted to earn money and extra money also. I think you are getting my students. And you are coming for the Ask Spoken English class. Do you know why you are learning spoken English? Because you wanted to earn money. You wanted to get a job somewhere else. Is it? You want to get a job. That is the final. Nothing more than that. First of all, be clear that what you want to become and why you want to become. The most important factor is that why you want to become. का बनायचं तुला? कधी विचारलं का म्हणजे? सपोज इफ आय आस्क समवन दॅट, मी विद्यार्थ्यांना विचारत असतो तुला असं का बनायचं, तुला डॉक्टर का बनायचं, का बनायचं म्हणजे उत्तर नाही. पैसे तर कमवतो असताना म्हणायचं नाहीये. कारण का पैसे कमवतो म्हणले की लोक काहीतरी म्हणतील. कारण आपल्याकडे पैशाला एक वेगळ्याच पद्धतीने बघितलं गेलं आहे. नजरियाच वेगळा आहे. पैसे असलेल्यांना खूप म्हणजे चांगले नसतात, वाईट असतात. पैसे असले श्रीमंत लोक तसं काय नसतं बरं का. त्यांना पण भावना असतात, ते पण माणसंच असतात. एवढंच की त्यांच्याकडे एक स्किल असतं की पैसे कमवण्याचं. तुम्ही पण ज्यांना पैसे कमवण्याचं स्किल आत्मसात करता येतं ना, ते सगळे लोक पैसे कमवू शकतात, हे लक्षात ठेवा. पैसा म्हणजे काय त्यांनाच मिळतो असं नाही. त्यांना पैसे कमवायची इच्छा होती, का कमवायची ते नंतरची त्यांची पर्सनल इश्यू येतो. बट द पॉईंट इज दॅट आपण काही कुठे लावून टाकलोय, राईट. जर देवाला पाया नाही पडलं तर देव तुम्हाला नाक वगैरे कापतं वगैरे काहीतरी असं तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहेत. ते आपल्यात देवाला जायलाच पाहिजे, अमावस्याला हे गोष्टी करायलाच पाहिजे. वी आर नॉट क्लिअर. आपण करत जातो. आपण क्लिअर नाही आहे बट आपण करत जातो. का करायचं हे माहीत नाही बट आपण करत जातो. म्हणजे तुम्ही समजून घ्या तुम्ही काय आहात. फर्स्ट ऑफ ऑल बी क्लिअर टू वन कन्सेप्ट दॅट वाय यू वॉन्ट टू डू दॅट. तुम्हाला का करायचं, व्हॉट इज द रिझन, का करायचं, व्हॉट इज द पर्पज, उद्देश काय एक्झॅक्टली, व्हॉट इज द उद्देश, पर्पज काय, का करायचंय, कसं, का म्हणलं हां का, ठीक आहे क्लिअर झालं. लिहून काढा का करायचंय, मग तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. अरे बापरे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, का ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडलं, बस तुम्हाला कुठल्या सल्लागाराची गरज पडणार नाही आहे. आय एम शुअर अबाउट इट. दुसरी गोष्ट, कसं करायचं आणि काय करायचं, ह्या 3 प्रश्नाचे उत्तर ना तुम्ही काय करा, सगळ्यांनी फाइंड आउट करा. मला बरंच काही बोलायचं आहे क्लॅरिटीवर, पण एक पॉईंट असा येतो की ज्यावेळी मी व्हिडिओ बनवतो जास्त लोक बघत नाहीत.
ऑनलाईन असेल तर लास्ट एंडपर्यंत राहतात. त्यामुळे मी एवढ्यात थांबवतो सध्या. याच्यावर अजून मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला देतो आहे. तोपर्यंत एन्जॉय करा. आणि हे आजच्या सेशनमध्ये एकच गोष्ट तुम्ही समजून घ्या, का, कसं आणि काय. का, कसं आणि काय. काय बनायचं आहे हे बनायचं. का, जोपर्यंत तुमच्यातनं का क्लिअर होत नाही ना तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊच नका. ज्या दिवशी तुमचं का क्लिअर झालं, विश्वास ठेवा मित्रांनो, ज्या दिवशी तुमचं का क्लिअर झालं ना, बस अचिव्हमेंट आहेच 101%. वॉट एव्हर यू लाईक. ओके फ्रेंड्स, सो आय वुड लाईक टू थँक यू व्हेरी मच. देन काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, सर असं प्रश्न आहे, किंवा ह्या गोष्टीवर व्हिडिओ बनवा सर, मला खूप इझी होईल. त्या गोष्टीचं पण तुम्हाला मी मदत करतो आहे. माझं काम तेच आहे. तर प्रत्येकानं माझी विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये जावा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच करून टाका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत जातील. ओके, थँक्यू व्हेरी मच.